दोघं घाबरले. दरवेळेस माणसाचाच प्रॉब्लेम असेल असं नाही. दिले 70 रुपये एवढे. गुड मॉर्निंग. सो मी आता चाललो आहे एक गोष्ट आणायला तुमच्या सकाळच्या नाश्त्यासाठी. सो मी चाललो आहे जवळच्या एक सुपर मार्केटला. सो तिकडून जातो आणि लवकर लवकर घेतो सगळ्या गोष्टी. माझ्यावरती जिम्मेदारी सोपली आहे माझ्या बायकोने. सो आता एक चांगला नारळ शोधावा लागेल. हा बरं, हा एक बरं होईल एवढा नारळ. अजून रव्याचं पीठ घ्यायचं आहे. रव्याचं पीठ, डोस्याचं पीठ घ्यावं लागेल. मी ना मगाशी कन्फ्यूज होतो यार, रागीचं घ्यायचं की हे तांदळाचं आहे की मिलेटचं आहे. सो मी वर्षा विचारलं. वर्षा बोलते की रागीचं नको आणू, बिकॉज कधी टेस्ट नाही केलाय ना. उद्या मे बी ते ट्राय करू. सो एक नारळ घेतलाय. अजून काय घ्यायचं होतं, अजून आहे की छान घ्यायचंय. मी ब्लॉग खालीच सुरू केला. मी नाश्ता आणायला जातोय असं, हे सगळं आणायला चाललं असं, नाश्ता आणायला खालीच सुरू केला ब्लॉग. आणलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे जे काय बोललीस ते. येस. मी ना असे डोश्याचे बॅटर असे पहिला ते 3 टाईपचे नाही बघितले. त्याच्यात रागी आहे, काय काय बाबा याच्यात सांग जरा. पहिल्यामध्ये मूग आहे, दुसऱ्यामध्ये रागी आहे, तिसऱ्यामध्ये ब्राऊन राईस आहे आणि चौथ्यामध्ये जवार. घरी तर आपण काय बनवलं नाही तसं कधी. बघूया, पहिल्यांदा आणलाय ट्राय करण्यामध्ये. आम्ही पहिल्यांदा डोसे बनवणार आहे. स्पेशली डोश्यासाठी घेतलेला आहे. आणि कशा चपातीसाठी ना बेटा. हे चांगलं आहे रे, जेवढं पाहिजे तेवढं. आणि मग असं ह्याच्यात ठेवू शकतो ना. म्हटलं पॅकेजिंग वरती का खर्च केलाय. इसके तो खर्चा किया है. नेक्स्ट टाइम म्हणजे असं आता आपण असं बांधून ठेवतो. चांगलं आहे की नाही बरोबर. मला पण नाही माहिती नाही. आणि कंपनी पण नवीनच दिसली. आमचा चहा आणि डोसे हा कॉम्बिनेशन. आणि स्पेशली मला एक गोष्ट आवडणारी आहे. सो ती ह्याच्यात आहे चकली. सो कसं आहे ना, दुधाची चाय आणि चकली नसेल तर माझी चाय नाही होत. हिची चाय होऊ शकते पण माझी चाय होत नाही. सो आम्ही एन्जॉय करू चाय आणि चकली. आणि अक्षय बनवणार आहे चटणी. अरे पण ते चण्याचं हे तर विसरूनच गेलो. चण्याची डाळ. हा, चण्याची डाळ त्याच्याविना पण बनते ना. हा, नारळ फोड, त्या नारळाचा किस करायचा. मग त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, थोडस लसूण टाकायचं, मीठ टाकायचं, जीर टाकायचं, ते वाटायचं. ओके. युट्यूब करतो मी आता पटकन. म्हणजे का मला काय तर समज. आणि मग फोडणी घालायची. फोडणी पण घालायची मीच. मी घालेन फोडणी. फोडणी तू घाल, बाकी मी सगळं ऍड करू शकतो. बाहेरच्या गोष्टी टाकायच्या. सो कधी पण आम्ही आधी छोटा बनवून बघतो. जर ते वेस्ट होणार असेल तर छोट्यामध्येच करतो म्हणून. नवीन तवा आहे पण साईडला कसं झाला एकदम लगेच आला. हा की स्टीलचा प्रॉब्लेम आहे की काय माहिती नाही. पण स्टीलच्या तव्यामध्ये मी हे मोस्टली बघितलंय. जाड नाही घ्यायला, पॅनकेक वाटतं. याच्यावरती हनी टाकून खायचा. नारळ तोडून घेतो. आता एवढी सगळी रेसिपी सांगितली ना मी त्याला चटणीची, पण तुम्ही बघा तो किती वेळा मला परत विचारला. सो माझ्या घरात मी छोटी होती तर नेहमीच मलाच मिळायचं हे नारळाचं पाणी. ते नारळ फोडल्यावरती. आता अजून एक छोटा वर्ग आहे ना नारळ पाणी पियायला. मला पण दे. चांगलंय. गोड नाही. बरं ठीक आहे, पण थोडस थंड लागलं. सो माझ्याकडे एक ना नारळ सोलायची, म्हणजे नारळ या खोबरं काढायची एक नवीन ट्रिक आहे. लोक काय करतात, असं त्याला उकळवतात, मग त्यातून ते पटकन बाहेर येतं. पण ते तसं मला जमणार नाहीये. ते असं करत हळूहळू करत काढतो मी. नाव फायनल डोसा. द आर्ट अँड द आर्टिस्ट. असं एकदम असं हळू खोललाय. त्याला आर्ट नाही बोलत, सगळ्याच करत. तर यातलं फक्त अक्षयने हे खोबरं तयार केलंय, बाकी हे मी केलं. अरे यात लसूण नाही आहे, हे लसूण टाकणार आहे आणि वाटणार आहे. ओके. कसलं भारी वाटतंय. इथून काहीतरी ओढलं रे. दोघं घाबरले. आता ही लाल मिरचीची फोडणी देणार आहे मी. आणि वर्षा मला असं हेल्पिंग हँड म्हणून असं. मीच सगळं केलं गपचूप. आता बघ हे प्रॉब्लेम आहे. मीच सगळं ओके सॉरी. पहिलं काय तेल टाकायचं. मागाशी कसं घाबरला. तू बी घाबरलो. सी आमचे ढोसे कसे खळखळ एकदम नरम सवय.
साईडला पण जातात पळतात ती लोक. बचो घ्या मेरे को गरम हो रे, बचो घ्या गरम हो रे, असं पळतोय तो. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला काय? जिरं, कढीपत्ता, राई, जिरं, कढीपत्ता, राई. जिरा, कढीपत्ता दे. कढीपत्ता ऑन द वे. कुठे गेला ठेवलाय हिरवा डब्बा कुठे? हे बघ खोबरं तसंच आहे. बघ हे बघ खोटं वाटत तुला. हा पण आता ते हे बघ मिक्सर दिसलं. मिक्सरचा पण प्रॉब्लेम असू शकतो. कसला problem दरवेळेस असतो? माणसाचाच प्रॉब्लेम असेल असं नाही. प्लीज अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग. हा. अंडरस्टँड. माझा एक सर होता तो असं बोलायचा अंडरस्टँडिंग. विचारा तो तवा एवढा काळा झालाय, लाल झालाय. 4 किती बनवले? 1 2 हा. 3 4 5 6 बनवले. तो असं मला तेव्हा घासायला कोणा जीव जाईल. ते निघत नाही काय माहिती, स्टीलचा असा काहीतरी प्रॉब्लेम आहे मेबी. आता घी लावते. बरं खा. तू खाऊ, तुला आवडत नाही ना. सो आम्ही ना हा चायचा कप आहे, ऍक्च्युली हा कॉफीचा कप आहे, मग आहे. सो मॅडमना पाहिजे होता, सो आम्ही किती फिरलो माहित आहे. फक्त एक कप साठी आम्ही नायनामध्ये 2 तास घालवलेलं. हा आणि एंट्रीचेच दिले 70 रुपये एवढे. एंट्रीचे 70 रुपये. मी बोललो भाई कशाला पाहिजे मला, ते फक्त ते मग आणायचे जाऊन. एक्झिबिशन लागलेलं तिकडून, मग मला खायचे होते Pinterest वरती, पण हा कप अक्षयने शोधून काढला एवढ्या अंधारात. आणि या कपला नीट बघा असे भेगा पडल्यात, भेगा क्रॅक पडलात असं खाली. कुठून असं आम्हाला खाली. असं वाईट वाटलं, पण नंतर जेव्हा आम्ही ते चहा प्यायलो, बापरे चहा किती वेळ तरी गरमच राहतं. मग आम्हाला हा. पैसे वसूल वाटले. हा पहिला काय व्हायचं, वर्षाचा हा मग होता. सो या मग मध्ये ना माझ्या कप पेक्षा जास्त करून गरम राहायचा चहा. तुझ्या कपला काय गेलं तर दाखव आता. माझ्या कपला बिचारा, माझा एकटा कप कुठेतरी असा बिचारा, पण चांगलं काम करतोय तो. झाड उगवते झाड. मी ना माझ्या ऑफिस मधून असा हा मनी प्लांटचा असं देठ असं चोरून आणला. असं म्हणतात की मनी प्लांट वर्ष चोरून आणलं ना की असं पैसा जास्त वाढतो. सकाळी कोणाला चोराचे नाही, गपचूप राहा. असं भ्रम आहे, पण आता अरे मग काय करून, तो भेटतच तू नव्हता एवढा कुठे. 100 रुपयाचा आणलाय तो मनी प्लांट, तरी पण तो आणलाय. भडकायची काय गरज आहे का? अरे प्रेम, कशाला? इट इज कॉल्ड प्रेम, लव. असं करायचं नाही. अरे पण तो मला भेटला, तो मला नव्हता भेटत कुठे तो मनी प्लांट, आणि एवढा मस्त सुंदर आहे ना त्याचा पेन, असं तो आला ना की मी तो दाखवतो. आणि हा सॉसर ना माझ्या कपचा आहे. हिच्या कपचा हा सॉसर आहे, पण ह्याच्यासोबत बघा ना किती जातो मस्त लव करून. कसा झाला आहे माझ्या मेहनतीने बनवलेला डोसा. तू बनवला. मग खायो मस्त आलंय. चटणीत थोडंसं मीठ जास्त आहे वाटतं तुला, कारण की माझा टेस्ट बट थोडासा वेगळा आहे म्हणून. नाही ना? टेस्ट बाट बोलू का आता मी? सगळे ऐका. ह्याला मीठ आहे की नाही जेवणात हे कळायचंच नाही. आणि मला म्हणे माझा टेस्ट बट सगळं वेगळा आहे. विदाऊट मीठाचा जेवण हा माणूस जेवण जेवायचा. त्याला आता सांगायला लागले मी, अक्षर मीठ कमी आहे, हे अळणी झालंय. अळणी म्हणजे काय? मीठ कमी आहे. तो अळणी म्हणजे काय? म्हणजे बघा. आणि हा माणूस म्हणे माझा टेस्ट बट हा वेगळा आहे. अळणी म्हणजे ते आता मी इंस्टाग्राम वरती अळणी भात काहीतरी होतं, येल्लो कलरचा भात चिकनची येतो. अळणी त्याला वेगळं म्हणतात. त्याला पहिला लावतात शब्द चिकनची अळणी. अळणी आहे का जेवण त्याच्या म्हणजे की मीठ कमी आहे का जेवणात असं. पण मला असं नसतं. कधी कधी असं पण होतं की तिला जास्त लागतं पण मला लागतच नाही. कधी कधी असं होतं की मला जास्त लागतं तिला नाही लागत. सो वाईस वर्षा ना. छान झालं ना. पहिला मी चाय आणि चकली खाईन. खोबरं ते खोबरं अक्षयला चटणी वाटतंय बघा. आहे पण असतं कधी कधी आता मिक्सरचा प्रॉब्लेम. डायरेक्ट खायचं अखंड. सो आम्ही आता हा आमचा नाश्ता एन्जॉय करतो. पण नवऱ्यांनी असे मग करायला पाहिजे. काय बोलू थम्स अप. तर आम्ही आता आमचा नाश्ता एन्जॉय करतोय, पण तुम्ही आमचा ब्लॉग एन्जॉय करा. आणि पुढे असे ना आम्ही छोटे छोटेसे ब्लॉग टाकत आहोत. सो त्याला चांगला प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर. नवीन सुरुवात केली आहे छोटे छोटे क्लिप्स, कारण की तुम्हाला माहिती आहे दोघं पण वर्किंग आहोत, तर ट्राय करतोय रोज टाकण्याचं. तर आजचा हा एपिसोड होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आम्हाला कमेंट करून, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुला काय माहिती आहे ना? फॉर युअर विथ अकिशा.